हॅलो फ्रेंड्स. तर आजचं सेकंड लेक्चर जे आपण लास्ट लेक्चरला ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात केली, दॅट इज वेव्ह ऑप्टिक्स. आपण वेव्ह ऑप्टिक्सला सुरुवात केली बरोबर. आणि हे जे चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स, याच्या अंडर आपण लाईटबद्दल स्टडी करतोय. वी हॅव टू स्टडी अबाउट लाईट बरोबर. तर आपण जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं असेल सगळ्यांनी, तर आपण लास्ट लेक्चरला ह्या चॅप्टरच्या अंडर आपण लाईटचं नेचर स्टडी केलं. आपल्याला लाईटचं नेचर स्टडी करायचं आहे. म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स हे जे चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या अंडर आपल्याला लाईटबद्दल स्टडी करायचं आहे. आणि लास्ट लेक्चरला आपण बघितलं की लाईटबद्दल स्टडी करताना आपल्याला लाईटचं नेचर आणि लाईटच्या प्रॉपर्टीजबद्दल स्टडी करायचं आहे बरोबर. आता आपण लास्ट लेक्चरला बघितलं की लाईटचं नेचर जे आहे ते दोन टाईपचं आहे. तर बा त्यातला फर्स्ट टाईप असेल नेचर ऑफ लाईट, दॅट इज पार्टिकल नेचर ऑफ लाईट. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे की लाईटचं नेचर जे ते पार्टिकल आहे, पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आणि सेकंड जे आहे ते आपण बघितलं की वेव्ह नेचर ऑफ लाईट बरोबर. सो लाईट हॅज टू टाईप्स ऑफ नेचर. वन इज पार्टिकल नेचर अँड अदर इज वेव्ह नेचर बरोबर. आता बा आजच्या लेक्चरला आपण सुरुवातीला बेसिकच पार्ट बघणार आहे बरोबर. बेसिक इंट्रोडक्शन अबाउट चॅप्टर. लास्ट लेक्चरला आपण काही पार्ट बघितला, आता ह्या लेक्चरला आपण काही पार्ट बघू आणि ॲक्च्युअल चॅप्टरला आपण लगेच पुढे सुरुवात करू बरोबर. आता बा नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ लाईट. आपल्याला फक्त नेमकं नेचर आणि प्रॉपर्टीज जे आहेत त्या कुठल्या कुठल्या टाईपच्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला पुढे काही जे वर्ड्स ऐकायला मिळतील तर त्याचं तुम्हाला ॲटलिस्ट एक आयडिया असेल की नेमकं नेचर काय आहे किंवा प्रॉपर्टी काय असेल बरोबर. सो सेकंड पार्ट, प्रॉपर्टीज ऑफ लाईट. आता लाईटच्या भरपूर प्रॉपर्टीज आहेत. मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला बोललेलो आहे, पण आजच्या लेक्चरला आपण बोर्डवर आपण सर्व टाईपच्या प्रॉपर्टीज जे आहेत, ज्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत किंवा ज्या आपल्याला फ्युचरमध्ये लागणार आहेत, त्या सर्व प्रॉपर्टीज मी बोर्डवर लिहिलेल्या आहेत ॲज अ इंट्रोडक्शन. जर तुम्हाला त्याचं एक ॲटलिस्ट नेम तरी माहिती पाहिजे, मिनिंगची आज म्हणता आपल्याला गरज नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला फक्त त्याचं नाव तरी माहिती पाहिजे की लाईटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत. सो प्रॉपर्टीज ऑफ लाईट. फर्स्ट प्रॉपर्टी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. फर्स्ट प्रॉपर्टी असेल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता बघा रिफ्लेक्शन ऑफ लाईट जे हे आपण 11th स्टडी केलंय बरोबर. आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये आपण डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, हे सर्व पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही जी लाईटची प्रॉपर्टी ही तुम्हाला नोन आहे. नंतर सेकंड टाईप ऑफ प्रॉपर्टी असेल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बरोबर. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही जी प्रॉपर्टी ही पण आपण 11th स्टडी केली. आता परत 12th पण आहे. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन हे 11th होतं तर 12th पण आहेच. सो सेकंड प्रॉपर्टी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आपण याच्याबद्दल पण 11th स्टडी केला, डेफिनेशन, नंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, आता पण 12th असेल बरोबर. नंतर थर्ड प्रॉपर्टी असेल रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट. रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट. आता बघा तुम्हाला माहिती आहे लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन बरोबर. मग रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट ही जी लाईटची प्रॉपर्टी आहे याचं मिनिंग काय? लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन बरोबर. ओके, लक्षात ठेवा की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, इट इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट. नंतर नेक्स्ट प्रॉपर्टी असेल इंटरफरन्स ऑफ लाईट. आता बघा इंटरफरन्स ऑफ लाईटची ही प्रॉपर्टी तुम्हाला न्यू असेल, ही तुम्ही 11th स्टडी केलेली नाही, ही तुम्हाला 12th असेल. इंटरफरन्स ऑफ लाईट. जर इन शॉर्ट सांगितलं
तर इंटरफरन्सचं मिनिंग काय? लाईटचं मिक्सिंग होणे. मिक्सिंग ऑफ लाईट इज नथिंग बट इंटरफरन्स. आणि आफ्टर मिक्सिंग काय होईल ते आपण पुढे स्टडी करू. सो फोर्थ प्रॉपर्टी ऑफ लाईट इज इंटरफरन्स ऑफ लाईट. बरोबर. नंतर फिफ्थ प्रॉपर्टी आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फिफ्थ प्रॉपर्टी असेल डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता बघा, ही पण प्रॉपर्टी तुम्हाला न्यू असेल, ही पण तुम्हाला 12thला स्टडी करायला मिळेल. तर 11thला ही प्रॉपर्टी जी ती नाही. बरोबर. तर मग फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ लाईट इज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. नंतर सिक्स्थ प्रॉपर्टी पोलरायझेशन ऑफ लाईट. सिक्स्थ प्रॉपर्टी असेल पोलरायझेशन ऑफ लाईट. तर ही पण प्रॉपर्टी जी ही तुम्हाला 12thला आहे. बरोबर. आणि ती आपल्याला स्टडी करायची आहे डिटेल्समध्ये, पोलरायझेशन ऑफ लाईट. नंतर सेवन्थ प्रॉपर्टी असेल डबल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डबल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तुम्ही सिंगल रिफ्रॅक्शन स्टडी केलंय 11thला, परत 12thला पण आहे. पण डबल रिफ्रॅक्शन हा पार्ट जो आहे हा तुम्हाला न्यू असेल. बरोबर. नंतर एथ प्रॉपर्टी दॅट इज सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एकदा बघा, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन हे तुम्ही 11thला स्टडी केलंय. सिंगल रिफ्लेक्शन आपण बघितलं, सिंगल रिफ्रॅक्शन बघितलं, डबल रिफ्रॅक्शन पण होतं, आणि रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे एकाच वेळेस म्हणजे सायमल्टेनियसली पण होतं. सो इट इज कॉल्ड ॲज सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. नंतर नेक्स्ट प्रॉपर्टी असेल कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन हे सायंटिस्टचं नाव आहे. बरोबर. आणि कॉम्प्टन इफेक्ट जो आहे इट इज नथिंग बट अ प्रॉपर्टी ऑफ लाईट. बरोबर. ही पण तुम्हाला न्यू असेल. नंतर नेक्स्ट असेल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा पण तुम्हाला न्यू पार्ट आहे, आणि ही पण प्रॉपर्टी जी असेल ती तुम्हाला स्टडी करायला मिळेल. व्हॉट इज मीन बाय फोटो? Photo means light. And what is mean by electric? Electric current. Conversion of light into current is nothing but photoelectric effect. ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नंतर लास्ट आहे रमन इफेक्ट. हे आपले इंडियन सायंटिस्ट आहेत सी.व्ही. रमन. तर त्यांच्या ही कन्सेप्ट आहे. दॅट कन्सेप्ट ऑफ दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रमन इफेक्ट. तर बघा, आपण लास्ट लेक्चर बघितलं स्टडी अबाउट लाईट. नंतर आजच्या लेक्चरला आपण बघतोय की डिफरंट टाइप्स ऑफ लाईट म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअल स्टडी अबाउट लाईटमध्ये नेचर ऑफ लाईट अँड प्रॉपर्टीज ऑफ लाईट. नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ लाईट. तर नेचर दोन टाईप असेल. आता मी परत रिपीट करतोय, पार्टिकल नेचर अँड वेव्ह नेचर. आपण हे लास्ट लेक्चरला बघितलंय. काही सायंटिस्ट लोकांनी लाईटचं नेचर पार्टिकल सांगितलं, काही सायंटिस्ट लोकांनी लाईटचं नेचर जे ते वेव्ह नेचर सांगितलं. बरोबर. ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सेकंड, प्रॉपर्टीज ऑफ लाईट. तर प्रॉपर्टीज ऑफ लाईट जे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, रेक्टिलिनियर प्रॉपगेशन ऑफ लाईट, इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, डबल रिफ्रॅक्शन, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, कॉम्प्टन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड रमन इफेक्ट. बरोबर. आता एक फायनल पॉईंट तुम्हाला सांगतो, तो तुम्ही कायम लक्षात ठेवा. IMP पॉईंट आहे. आता बघा, आपण लाईटच्या 11 प्रॉपर्टीज बोर्डवर आपण बघितल्या. आता ह्याच्या 11 आपण प्रॉपर्टीज बघितल्या. याच्यामध्ये पार्टिकल नेचर कोण एक्सप्लेन करतं आणि वेव्ह नेचर कोण एक्सप्लेन करतं ह्यात आपल्याला बघायचं आहे. बरोबर. आता बघा, तुम्हाला जर तुम्ही ह्या 3 प्रॉपर्टीज बघितल्या, कॉम्प्टन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड रमन इफेक्ट, these properties are explained by particle nature of light. ह्या ज्या असेल ना प्रॉपर्टीज, these are explained by particle nature of light. किंवा पार्टिकल नेचरने आपल्याला कॉम्प्टन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि रमन इफेक्ट जो आहे तो एक्सप्लेन करता येतो.
आणि ह्याच्या उरलेल्या किंवा रिमेनिंग ज्या प्रॉपर्टी असतील तर बघा 1 पासून तर 8 पर्यंत, फ्रॉम 1 to 8 ह्या सर्व वेव्ह नेचरच्या प्रॉपर्टीज आहेत. बरोबर, म्हणजे 1 to 8 जर बघितलं तुम्ही, या 3 प्रॉपर्टी जर तुम्ही सोडून दिल्या तर रिमेनिंग प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काय एक्सप्लेन करतात. रिमेनिंग प्रॉपर्टीज एक्सप्लेन्स काय, वेव्ह नेचर ऑफ लाईट. बरोबर, तर एकदा परत सांगतो. कॉम्प्टन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रमन इफेक्ट एक्सप्लेन बाय पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आणि जे रिमेनिंग असेल, रिमेनिंग फ्रॉम 1 to 8, फ्रॉम 1 to 8 एक्सप्लेन बाय वेव्ह नेचर ऑफ लाईट. हे तुम्हाला आता आतापर्यंत लाईटचं नेचर आणि लाईटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या तुम्हाला आता फक्त नोंद झाल्या की लाईटचं नेचर काय आणि लाईटच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या असतील. बरोबर, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला नेम तरी माहिती आहे. बरोबर, आता आपण ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करू. तर आता आपण ऍक्च्युअल चॅप्टरला आपण आता सुरुवात करतोय. चॅप्टरचं जे इंट्रोडक्शन आहे ते संपूर्ण इंट्रोडक्शन जे ते आपण एकदम डिटेल्समध्ये घेतलेलं आहे. बरोबर, आता आपण ऍक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करतोय. चॅप्टर तुम्हाला माहिती आहे, वेव्ह ऑप्टिक्स. तर वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपला फर्स्ट टॉपिक असेल नेचर ऑफ लाईट. बरोबर, आणि नेचर ऑफ लाईट जे हे आपण आतापर्यंत एकदम डिटेल्समध्ये बघितलंय. नेचर ऑफ लाईट तुम्हाला कम्प्लिटली नोन आहे. बरोबर, आता बघा नेचर ऑफ लाईट. आता नेचर ऑफ लाईट जे याच्यामध्ये आपल्याला न्यूटन्स थेअरी बघायची. वी हॅव टू स्टडी अबाउट काय, न्यूटन्स थेअरी. बरोबर, आणि न्यूटनने लाईटच्या नेचरबद्दल काय सांगितलं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. नंतर न्यूटनने लाईटच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या आणि कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन नाही केल्या. बरोबर, म्हणजे त्याची आपल्याला एक ब्रीफ आपल्याला बघायचं आहे. काही आपण त्याला म्हणतो ना नोट आपल्याला त्याचं बघायचं आहे की डिफरंट पॉईंट्स अबाउट लाईट. बरोबर, डिफरंट पॉईंट्स अबाउट थेअरी ऑफ लाईट. नंतर त्या थेअरीचे ॲडव्हान्टेज असतील आणि नंतर त्या थेअरीचे ड्रॉबॅक पण असतील. बरोबर, ॲडव्हान्टेज आणि ड्रॉबॅक दोघी पार्ट आपण बघतोय. आता बघा न्यूटन्स थेअरी. आता फर्स्ट पॉईंट जो आहे लाईट. बरोबर, फर्स्ट पॉईंट जो आहे तो असेल लाईट. लाईटचं नेचर ऑलरेडी मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगून टाकलंय की अकॉर्डिंग टू न्यूटन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय, लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स. अकॉर्डिंग टू न्यूटन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय, पार्टिकल्स. आणि हे जे पार्टिकल्स आहेत दीज पार्टिकल्स आर कॉल्ड एज कार्पुसल्स. बरोबर, एक तुम्हाला नवीन वर्ड आहे, दीज पार्टिकल्स आर कॉल्ड एज कार्पुसल्स. बरोबर, तर कार्पुसल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याला पण तुम्हाला कार्पुसल्स म्हणता येईल. दीज आर पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, these are particles, so we can call it as a corpuscles. So what is the meaning of corpuscle? Particle आणि corpuscle दोघांचं मिनिंग काय, सेम आहे. हे न्यूटनला काय म्हणायचंय की सोर्स मधून जो लाईट इमिट होतो, आपण सपोज कुठलाही सोर्स घ्या, सनलाईट, सन असेल किंवा आपला ऑर्डिनरी लाईट असेल, तर सोर्स ऑफ लाईट इमिट्स और सोर्स इमिट्स लाईट इन द फॉर्म ऑफ काय, पार्टिकल्स और इन द फॉर्म ऑफ काय, कार्पुसल्स. बरोबर, आणि मग हा जो वर्ड कार्पुसल आहे याच्यावरनं नाव पडलं न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी ऑफ लाईट. बरोबर, न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी ऑफ लाईट. म्हणजे लाईटचं नेचर जे ते ह्या ठिकाणी न्यूटनने एक्सप्लेन केलंय की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स और इन द फॉर्म ऑफ कार्पुसल्स. ठीक आहे. नंतर सेकंड पॉईंट सांगितला की हे जे कार्पुसल्स आहेत, बरोबर, हे जे कार्पुसल्स आहेत तर नेमके हे कार्पुसल्सचं नेचर कसं आहे, म्हणजे कार्पुसल्सच्या कोणत्या फॉर्ममध्ये असतात त्याचे काही त्यांनी प्रॉपर्टीज त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर बघा फर्स्ट पॉईंट
की दीज कार्पुसल्स आर हार्ड, बरोबर, हे हार्ड असतील, बरोबर. नंतर सेकंड पॉइंट, दीज कार्पुसल्स ऑर दीज पार्टिकल्स आर इलॅस्टिक, हे इलॅस्टिक असतील, बरोबर. अँड दीज कार्पुसल्स ऑर दीज पार्टिकल्स आर मासलेस, बरोबर. त्यांचं मास जे एकदम नेग्लिजिबल आहे, म्हणजे ते जे पार्टिकल्स आहेत ते एक्स्ट्रीमली मायन्यूट आहेत, सूक्ष्म आहेत. पार्टिकल्स आर एक्स्ट्रीमली टायनी और एक्स्ट्रीमली मायन्यूट, बरोबर. नंतर हार्ड, इलॅस्टिक अँड मासलेस, बरोबर. मग न्यूटन्स थेअरी मधला सेकंड पॉइंट काय की अकॉर्डिंग टू न्यूटन दीज पार्टिकल्स और दीज कार्पुसल्स आर हार्ड, इलॅस्टिक, मासलेस, व्हेरी स्मॉल, टायनी और मायन्यूट. सगळ्यांचं मिनिंग काय सेम आहे, बरोबर. आणि मग पार्टिकल्स किंवा कार्पुसल जे ते कसे असतील हे पण त्याने सांगितलं, बरोबर. हा सेकंड पॉइंट झाला, बरोबर. आता बघा थर्ड पॉइंट जर तुम्ही बघितला तो अगेन कार्पुसल्स बद्दल आहे, बरोबर, किंवा पार्टिकल्स बद्दल आहे. तर न्यूटनचं काय म्हणणं आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, लाईट ट्रॅव्हल्स इन अ काय स्ट्रेट लाईन. आता आपण लास्ट पॉइंट मध्ये बघितलं लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, ही लाईटची कोणती प्रॉपर्टी, रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट, रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की न्यूटनने लाईटची एक प्रॉपर्टी एक्सप्लेन केली इथे, रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट और लाईट ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन. मग वी कॅन से दॅट दीज कार्पुसल्स आर ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. पण त्यांचं असं म्हणणं आहे पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतील, पण त्या पार्टिकल्सवर कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय व्हायला नको, बरोबर. जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला तर त्या पार्टिकलचा पाथ जो आहे तो चेंज होऊन जाईल. सो अकॉर्डिंग टू न्यूटन लाईट ट्रॅव्हल्स इन अ काय स्ट्रेट लाईन. फक्त कंडिशन काय असेल, इफ इट इज नॉट ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स. जर त्याच्यावर कुठला एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नसेल किंवा एक्झर्ट होत नसेल तर हे जे पार्टिकल्स आहेत हे ट्रॅव्हल्स इन अ काय स्ट्रेट लाईन अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट, बरोबर. मग थर्ड पॉइंट झाला. नंतर आता फोर्थ पॉइंट जो आहे ही लाईटची प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता बघा रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आता त्याने काय सांगितलं, न्यूटनने काय सांगितलं की सपोज हे जे पार्टिकल्स किंवा हे जे कार्पुसल्स आहेत समजा एखाद्या सरफेसवर आदळले, सो बिकॉज ऑफ कोलिजन बिटवीन कार्पुसल्स अँड सरफेस वी गेट काय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे पार्टिकल जे ते त्या ठिकाणी सरफेसवर कोलाइड होतील, आदळतील आणि तिथून ते काय होतील मग रिफ्लेक्ट होतील. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज काय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि हे जे कोलिजन आहे हे इलॅस्टिक कोलिजन आहे, बरोबर. आपण 11thला स्टडी केलंय व्हॉट इज मीन बाय इलॅस्टिक अँड व्हॉट इज मीन बाय इनइलॅस्टिक कोलिजन. सो इन केस ऑफ रिफ्लेक्शन पार्टिकल्स आणि सरफेस यांच्यामधलं जे कोलिजन आहे इट इज काय इलॅस्टिक कोलिजन. सो इन दिस वे न्यूटन एक्सप्लेन्स काय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर या ठिकाणी न्यूटनने जे ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट एक्सप्लेन केलंय आणि कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. कार्पुसल जे ते सरफेसवर कोलाइड होतील अँड बिकॉज ऑफ दॅट इलॅस्टिक कोलिजन these particles are reflected by the surface and that's why we get काय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट इथे मिळेल, बरोबर. आता बघा नेक्स्ट पॉइंट असेल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता बघा ह्या ठिकाणी न्यूटनने ही लाईटची थर्ड प्रॉपर्टी एक्सप्लेन केली, बरोबर. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जास्त बोलण्याची गरज नाही, तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इथे माहितीच आहे, बरोबर. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट केव्हा होईल, वेन लाईट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, बरोबर. वेन लाईट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम वी गेट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बरोबर. आता बघा न्यूटनचं म्हणणं काय की सपोज हे जे पार्टिकल्स आहेत, हे जे पार्टिकल्स किंवा हे जे कार्पुसल्स आहेत, हे जर एखाद्या ट्रान्सपरंट सरफेसवर इन्सिडेंट झाले, फॉर एक्झाम्पल ट्रान्सपरंट ग्लास और वॉटर, ग्लास और वॉटर, जर हे कार्पुसल्स
एखाद्या ट्रान्सपरंट मीडियमवर जर इन्सिडेंट झाले तर जे डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियम अट्रॅक्ट्स दीज पार्टिकल्स. हे जे डेन्सर मीडियम असेल, डेन्सर मीडियम अट्रॅक्ट्स द पार्टिकल्स, बरोबर. आणि डेन्सर मीडियमने त्या पार्टिकल्सला किंवा त्या कार्पोसल्सला अट्रॅक्ट केल्यामुळे त्या पार्टिकल्सचा काय बदलेल, मग त्या पार्टिकलचा पाथ बदलून जाईल किंवा त्या पार्टिकलची डायरेक्शन बदलून जाईल किंवा ते पार्टिकल जे ते बेंड होतील. सो दिस प्रॉपर्टी ऑफ लाईट इज कॉल्ड एज काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बरोबर. हे आपण 12th स्टडी केलंय. म्हणजे कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. लाईट कार्पोसल्स, सेकंड मीडियम मध्ये कार्पोसल्स सपोज जात आहेत आणि जे डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियम त्या पार्टिकल्सला किंवा त्या कार्पोसल्सला अट्रॅक्ट करते. बिकॉज ऑफ दॅट अट्रॅक्शन त्या पार्टिकलचा पाथ किंवा डायरेक्शन चेंज होईल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे तुम्हाला 11th नोन आहे, बरोबर. सो बिकॉज ऑफ अट्रॅक्शन बाय द डेन्सर मीडियम, बिकॉज ऑफ काय, अट्रॅक्शन बाय द डेन्सर मीडियम, वी गेट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अकॉर्डिंग टू काय, न्यूटन. आता बघा, तर तुम्ही नीट बघितलं तर न्यूटनने इथपर्यंत लाईटच्या 3 प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या. 1, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. 2, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 3, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्या लाईटच्या 3 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्या ठिकाणी न्यूटनने एक्सप्लेन केल्या. आणि नेचर काय सांगितलं, लाईट, द नेचर ऑफ लाईट इज काय, लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स ऑर इन द फॉर्म ऑफ काय, कार्पोसल्स. पार्टिकल्स ऑर काय, कार्पोसल्स. मग नेचर आणि प्रॉपर्टीज जे आहेत हे दोघे पॉईंट तुम्हाला इथपर्यंत कळाले असतील. आता लास्ट पॉईंट आहे कलर. कलर, आता बघा, डिफरंट कलर्स ऑफ लाईट तुम्हाला माहिती आहे. व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, रेड, 7 कलर्स. आता बघा, न्यूटनचं काय म्हणणं आहे, डिफरंट कलर्स ऑफ लाईट, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस ऑफ particles or corpuscles. Different colors of light are due to different sizes of particles or corpuscles. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण 2 कलर घेतले, एक रेड असेल आणि एक व्हायोलेट आहे, बरोबर. तर रेड आणि व्हायोलेट दोघांमधल्या पार्टिकलचं साईज काय असेल, डिफरंट असेल. पार्टिकलची साईज काय असेल, डिफरंट असेल. म्हणून आपल्याला 2 कलर सेपरेटली आपण आयडेंटिफाय करू शकतो. हा रेड आहे आणि हा सपोज व्हायोलेट आहे. कारण काय, की त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत किंवा जे कार्पोसल्स आहेत त्यांची साईज जी ती काय डिफरंट आहे. सो बिकॉज ऑफ डिफरंट साईज ऑफ कार्पोसल्स वी गेट डिफरंट कलर्स ऑफ लाईट. सो 6th पॉइंट, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस ऑफ पार्टिकल्स ऑर कार्पोसल्स. तर बा हे न्यूटनने लाईट बद्दलचे पॉइंट सगळे सांगितले, बरोबर. आता बघा, नेक्स्ट पार्ट असेल. आता या थिअरीमध्ये ड्रॉबॅक्स हा सगळ्यात मेन पार्ट आहे. आता या थिअरीमध्ये मॅक्सिमम ड्रॉबॅक आहे, बरोबर. आणि मॅक्सिमम ड्रॉबॅक असल्यामुळे ही थिअरी फेल झाली किंवा रिजेक्ट झाली. न्यूटन्स कार्पुस्क्युलर थिअरी वॉज रिजेक्टेड. न्यूटन्स कार्पुस्क्युलर थिअरी वॉज रिजेक्टेड. आता न्यूटन्स कार्पुस्क्युलर थिअरी जी आहे ही रिजेक्ट होण्याचं कारण काय, बिकॉज ऑफ नंबर ऑफ ड्रॉबॅक्स. या थिअरीमध्ये मॅक्सिमम ड्रॉबॅक्स निघाले आणि बिकॉज ऑफ दॅट ड्रॉबॅक दिस थिअरी वॉज रिजेक्टेड, बरोबर. आणि मग नंतर पुढची थिअरी जी ती आपल्याला माहिती, मला बोललो पण मी. सो नेक्स्ट थिअरी इज काय, हायजेन्स थिअरी और इट इज कॉल्ड एज वेव्ह थिअरी. आपण नंतर बघू. सो सेकंड पार्ट याच्यामधला की ह्या थिअरीमधले ड्रॉबॅक कोणते कोणते असतील. आता फर्स्ट पॉईंट काय, हा काय म्हणतोय, द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम, बरोबर. जर तुम्ही हा पॉईंट नीट अंडरस्टँड केला तर तुम्हाला माहिती आहे की लाईटचा स्पीड कोणत्या मीडियममध्ये जास्त असतो. लाईटचा स्पीड जो आहे हा रेरर मीडियममध्ये जास्त असतो आणि लाईटचा स्पीड जो आहे हा डेन्सर मीडियममध्ये कमी असतो. हे आपल्याला आत्तापर्यंत नोन आहे. पण त्यावेळेस हे न्यूटनला माहीत नव्हतं, बरोबर. त्याने हा पॉईंट जो आहे एक्झॅक्टली अपोजिट किंवा रॉंग सांगितला.
तो काय म्हणतोय, स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन काय रेरर मीडियम. पण हा पॉईंट एक्झॅक्टली अपोजिट आहे. ज्यावेळेस सायंटिस्ट लोकांनी नंतर रिसर्च केला तेव्हा त्यांना कळलं की एक्झॅक्टली अपोजिट, द स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन काय डेन्सर मीडियम. साधी गोष्ट आहे, सपोज जर आपण असं म्हटलं की फॉर एक्झाम्पल एअर मीडियम आहे बरोबर, इथे आपण डेन्सर मीडियम सपोज ग्लास घेतलं बरोबर, डेन्सर मीडियम सपोज ग्लास आहे, तर तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही की लाईटचा जो स्पीड आहे तो एअर मीडियम मध्ये जास्त असेल आणि ग्लास मीडियम मध्ये काय असेल कमी असेल. सो वी कॅन से दॅट स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. पण हा जो पॉईंट आहे हा न्यूटनला एक्सप्लेन नाही करता आला. सो दिस इज ड्रॉबॅक बरोबर. सेकंड पॉईंट, आता पहा न्यूटनने कोणत्या कोणत्या लाईटच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या बरोबर. न्यूटन एक्सप्लेन्स रिफ्लेक्शन ऑफ लाईट, न्यूटन एक्सप्लेन्स रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, न्यूटन एक्सप्लेन्स लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन दॅट इज रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट बरोबर. आता पहा सेकंड मेन ड्रॉबॅक काय की आता न्यूटनला मॅक्सिमम लाईटच्या प्रॉपर्टी ज्या त्या एक्सप्लेन नाही करता आल्या. आता मी मागच्या पॉईंट मी तुम्हाला बोललोय की डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला माहिती आहे बरोबर. आता पहा, सो फर्स्ट पॉईंट, इंटरफरन्स ऑफ लाईट एक्सप्लेन नाही झालं. इंटरफरन्स ऑफ लाईट इज नॉट एक्सप्लेन बाय न्यूटन्स थिअरी. सेकंड, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट नाही एक्सप्लेन झालं. पोलरायझेशन ऑफ लाईट नाही एक्सप्लेन झालं. अजून पुढच्या जेवढे पण असतील मग डबल रिफ्रॅक्शन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऍटसेट्रा, कॉम्प्टन इफेक्ट, रामन इफेक्ट, रिमेनिंग जेवढ्या पण मी तुम्हाला मागे सिक्वेन्शियली बोललो, तर फक्त रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, रेक्टिलिनियर प्रॉपेगेशन ऑफ लाईट दॅट इज लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, या तीनच प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या न्यूटनने एक्सप्लेन केल्या. बाकी इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डबल रिफ्रॅक्शन, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, कॉम्प्टन इफेक्ट, रामन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, हे पॉईंट्स त्याला एक्सप्लेन करता नाही आले बरोबर. इथे तुम्हाला अजून एक पॉईंट ऍड करता येईल, कलरचा पॉईंट आहे. तो काय म्हणतोय, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस ऑफ कार्पोसल्स. हा पण ड्रॉबॅक आहे. आज आपल्याला माहिती आहे की डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू काय असेल, ड्यू टू डिफरंट वेवलेन्स. तर प्रत्येक कलरची वेवलेन्थ जी ती डिफरंट असते. आपण हे 11th ला बघितलं, रेडची वेवलेन्थ वेगळी असेल, व्हायलेटची वेगळी असेल, ब्ल्यूची वेगळी असेल. सो डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेन्थ्स असं आपल्याला म्हणता येईल बरोबर. पण न्यूटनला कलरचा पॉईंट पण सक्सेसफुली एक्सप्लेन नाही करता आला. तो काय म्हणतो, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस ऑफ कार्पोसल्स ऑर पार्टिकल्स. म्हणजे हा पण एक ड्रॉबॅक आहे बरोबर. हे जर तुम्ही नीट बघितलं तर न्यूटन्सच्या थेअरीमध्ये तुम्हाला हे मॅक्सिमम ड्रॉबॅक्स मिळतील. दॅट्स वाय दिस थेअरी वॉज रिजेक्टेड. ही जी थेअरी ही फेल झाली, ही जी थेअरी असेल ही नंतर फेल झाली बरोबर. तर मग तुम्हाला असंही म्हणता येईल की व्हाय न्यूटन्स कार्पोस्क्युलर थेअरी वॉज रिजेक्टेड. तर त्यावेळेस तुम्हाला हे ड्रॉबॅक जे ते लिहिता येतील बरोबर. सो दिस इज अबाउट न्यूटन्स कार्पोस्क्युलर थेअरी किंवा नेचर ऑफ लाईट अकॉर्डिंग टू न्यूटन हे आपण बघितलं. एकदा फक्त लास्ट एक कन्क्लुजिव्ह टोटल थेअरीची एकदा फक्त एक्सप्लेन करतो. फर्स्ट पॉइंट, अकॉर्डिंग टू न्यूटन लाईट ट्रॅव्हल्स in the form of particles or corpuscles, that is nature of light. Second point, these corpuscles are hard, elastic, massless. Third point, these corpuscles travel in a straight line, that is rectilinear propagation of light. Reflection, because of collision of particle by the surface or by the mirror. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डेन्सर मीडियम कार्पोसल्सला अट्रॅक्ट करतं, दॅट्स वाय वी गेट रिफ्रॅक्शन. डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट साइजेस ऑफ कार्पोसल्स ऑर पार्टिकल्स बरोबर. आणि लास्ट पॉइंट असेल
ह्या थेअरीमधले ड्रॉबॅक्स. बरोबर. फर्स्ट ड्रॉबॅक काय, स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम. हे रॉंग आहे. सेकंड, न्यूटन्सने लाईटच्या मॅक्सिमम प्रॉपर्टीज एक्सप्लेन नाही केल्या. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज न्यूटन्स एक्सप्लेन नाही केल्या? इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन, नेक्स्ट डबल रिफ्रॅक्शन, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, we can say that Compton effect, Raman effect, photoelectric effect is not explained by Newton's theory, and that's why, therefore, this theory was rejected. तर न्यूटन्स थेरी जर समजली असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेम बिलकुल हायजेन्स थेरी आपण बघू. तर न्यूटनचे जे ड्रॉबॅक्स आहेत ते आपल्याला हायजेनमध्ये रिमूव्ह होतील. बरोबर. आणि हायजेन्स थेरीची ते आपण पूर्ण चॅप्टरमध्ये पण आपल्याला यूज करायची. म्हणजे आपल्याला ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये हायजेन्स थेरी यूज करायची आहे. बरोबर. आता एक लास्ट पॉईंट मी सांगतो. हा जो आपण टॉपिक बघितला नेचर ऑफ लाईट, याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघितला पार्टिकल नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन बाय न्यूटन. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू नेचर ऑफ लाईट अकॉर्डिंग टू हायजेन. ओके, थँक्यू.